माझे नाव स्वप्नाली पानसरे. कोणत्या क्लासमध्ये? मी आता BY.com या वर्गात शिकत आहे. आजचा टॉपिक काय होता? आज अस्मिता फाउंडेशन मॅमने आज आम्हाला PCOD संबंधी माहिती दिली. मूल जन्माला कसं येतं आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला PCOD हा प्रॉब्लेम काय आहे आम्हाला समजलं आणि त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यावी. आणि MC आल्यावरती हे जे प्रोडक्ट आहे ते आपण दर 3 महिन्याला बदलले पाहिजे, जेणेकरून जी येणारी MC आहे ती आपल्याला सुरक्षित ठेवेल. आणि जी आम्हाला पूर्णपणे जी काही माहिती मिळाली खूपच चांगल्या प्रकारे मिळाली. याआधी आम्हाला ह्याच्या संबंधी काहीच माहिती नव्हती आणि PCOD म्हणजे नेमकं काय आहे हे समजलं. नॉर्मल जे गर्भाशयातून तयार होतं आणि PCODमध्ये मल्टिपल जे फॉलिकल्स असतात ते जे तयार होतात त्यातील आम्हाला फरक समजला आणि त्याच्यामुळे आम्हाला 3-4 महिन्यानंतर पाळी येते हे याचं कारण आम्हाला आज समजलं. आणि त्याच्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे ह्याच्यासंबंधी आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यासाठी काय आणि ही सर्व माहितीचा आम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ आणि आमच्या मैत्रिणींनाही सांगू. आम्हाला सर्वांना फार आवडलं. थँक्यू सो मच. चला, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, तुम्ही खूप छान इंटरप्रेट केलं. दोन्ही मॅडम मला नेहमीच सहकार्य करतात. सो ऑलवेज थँक्यू. थँक्यू मॅडम. तुम्ही पण मॅम आम्हाला नेहमीच छान छान टॉपिक घेऊन येतात आणि सगळ्या मुलांसाठी खूप महत्त्वाची माहिती असते ही. त्यांची म्हणजे स्वतःची स्वच्छता कसं राखली पाहिजे ह्याचं महत्त्वाचं मार्गदर्शन तुमच्यामुळे. हो, आता त्या मुली नक्की ऐकणार आहेत अशी मी आशा करते आणि थँक्यू आणि बाय.